दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना बे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस। पहिले ना जावई बापूंका विचारताय मी, काय हो जावई बापू, लाडाची पोरगी तुमची तळ हातावरच्या पोडारखी जपलीत, आता तिच्या मागे राहायचं सोडून तिका दुखावला ना? एरवी पोरांच्या आनंदासाठी आई बाप काय वाटतील ते करतात, पण हैसर आमच्या घरात बापाच्या आनंदासाठी लेकीनं मन मारला, नच्चीनं सुद्धा तुमच्यासाठीच मन मारला होता ना? बाबा काय झालं, काय कसला विचार करताय? आजी म्हणते ते खरंय का? काय तुझ्या बाबतीत, गौरीच्या बाबतीत मी चुकलोय का? म्हणजे माझ्यामुळे तुला ऑस्ट्रेलिया जाता आलं नाही, मागे तू एकदा बोलूनही दाखवलं होतंस मला. नाही बाबा, मी तेव्हा बोललो असेल पण रागाच्या भरात बोललो. तो डिसिजन पूर्णपणे माझा होता. तुम्ही नका मनाला लावून घेऊ इतकं, खरंच. आणि गौरीच्या बाबतीतही तुम्ही जे करताय ते अगदी बरोबर करताय. माझंही तसंच मत आहे. मी गौरीला हेच सांगितलं पहिल्यापासून. तो शिव ना मला बाबा रागवणार नसेल तर एक बोल. बोल. त्या शिवचा ना मला अजिबात भरोसा वाटत नाही बाबा, खरंच. भोळा चेहरा, गोड बोलणं, एक दोनदा आपल्यावर उपकार केले आणि गौरीचं मन जिंकलं. आणि आता इतकं सगळं होऊन सुद्धा तो परत आपल्या घरी येतोच आहे, गौरीला भेटतोच आहे. आजीला सुद्धा त्यांनी त्याच्या बाजूनी वळवलं. ती सुद्धा त्याच्यासाठी आपल्याशी भांडते, गौरीला फूस लावते. अर्थात यात आजीचा दोष नाहीच आहे, त्यांनी सगळ्यांनाच भुरळ घातली. पण बाबा यावर उपाय म्हणून मला एकच गोष्ट वाटते की आपण लवकरात लवकर गौरीचं लग्न करायचं. बाबा माझ्या पाहण्यात एक स्थळ आहे, माझ्या परिचयाचं आहे, आणि त्याला एक गौरीचा फोटो आवडलाय. नाही म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये आपला एक फॅमिली फोटो आहे, त्यात त्यांनी गौरीचा फोटो बघितला होता. पण मुलगा खूप चांगला आहे बाबा, आणि तुम्ही म्हणत असाल तर आपण आजच त्यांना भेटू शकतो. तुमच्या रेडिओ स्टेशनच्या रस्त्यावरच त्याचं ऑफिस आहे. एकदा तरी विश्वास ठेवा ना माझ्यावर प्लीज. ठीक आहे, मी सांगतो त्यांना की आम्हाला इंटरेस्ट नाही म्हणून. नाचे, आपण भेटूया त्यांना गौरीसाठी. गौरे ये गो इकडे, नारळाची वडी खा. घे 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 घे, म्हणजे मनात गोड विचार येते. विचार घे गो. घे गो, तू पण खा. घे, म्हणजे तुझा कडवटपणा कमी होतला. आजी मी काय कडवटपणा केला? तुम्ही ना आल्यापासून मलाच बोलताय.
हा ही माझ्या सरूची बांगडी आहे ना? हो पण आईनेच दिल्या मला, तुम्ही विचारा त्यांना. हो हा आधी बांगडी काढून घेतलीस आणि रेडिओ कळ लावलीस. अगं तुला लाज नाही वाटत काय गो? नवरा बायको त्याची भांडणं लावतात ती. एक नंबरची चॅप्टर बाई आहेस ना तू. हा हळू हळू. आजी तुम्ही माझ्यावर आळ घेताय. मी जे खरं होतं ना तेच सांगितलंय. हो मोठी खऱ्याची खाट ना तू. हा मग माका सांग त्या अम्मा काय काय जाऊन सांगत होती? आपल्या घरातल्या सगळ्या बातम्या हा हे सांगितलं जावई बापून का? आजी तुम्ही उगाच माझ्यावर खोटे आरोप करताय. काय गो हा तुका त्या अम्माने साडी दिले ना? हा सांगितलं जावई बापून का? काय काय दिले नक्की सांग माका. मी सगळं सांगताय जाऊन. बांगड्या छान आहे का? नाही नाही आजी म्हणजे त्या मी तुम्ही म्हणजे त्यांनी मला मी काय गो तू परत पॉलिश करून घेतलं बांगड्यांका? हा त्या अम्मांकडून घेतला असशील. येऊ देत जावई बापू का सांगताय मी. नाही नाही आजी बांगड्यांना पॉलिश आधीपासूनच होतं. हा तेच म्हणताय मी. अगो या सरूच्या बांगड्या आहोत. काढ काढ त्या उगीच पॉलिश कमी नको व्हायला. आजी निघत नाहीयेत त्या. अशा कशा निघत नाहीत? मग आण इकडे आण. आजी लागेल तिला. आजी तुमचं आई गो. काय बांगड्या घालताना नाही ना दुखला? आता दुखला तू का? परत जर का तू माझ्या पोरीक त्रास दिलास ना तर लक्षात ठेवा माझ्याशी गाठा. हो मी आई आहे तिची. तिच्या मागे खंबीरपणे उभी आहे. आजी हे तुम्ही माझ्या बरोबर चांगलं नाही केलं. काय गो तू कोण माका सांगणारी? बरोबर ना? काय करू पळतस आता? आजी तू का बोललीस तिला? अगो काय बाई आहे का? हा कोणती? अगं तू थांब मी बघते तिला. नको जाऊ इकडे ये इकडे. काय चालला हा? तू आधी हळू बोल. अगो का तिच्या मागे जात? जाऊ दे तिची लायकच आहे तशी ती. आजी हळू बोल. हळू बोल. तू पण ना आई सारखीच आहे. हळू. काय झालं? कसले आवाज येत होते? काय सगळं नाही. ठीक आहे ना? हा 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 आधी काय ठीक नव्हता आता सगळं ठीक होतले. घे घे. आई घेतल्यास तू बांगड्या तिच्याकडून? तिच्याशी भांडत होतीस तू? आई अगं मी सांगितलं तो ना तुला यामध्ये पडू नकोस तू. का केलंस तू? कशाला? आई गप्प बस गौरी. तुला सांगता येत नाही आईला? हा आई मी सांगितलंय तुला या घरातल्या भानगडींमध्ये पडायचं नाही. तू का त्रास देतेस मला? कारण मी तुझी आई हा. तू माका सांगू नको हा की माझ्या पोरीसाठी मी काय करूचा आणि काय नाही करूचा. तू तुझ्या पोरीला न्याय नाही देत म्हणून मी सुद्धा तुझ्या बाबतीत तेच करू. सरे कोणी तुझ्या सुखाड आला तर मी बघत राहू? हा ही निशा तुका लुबाडता आणि मी गप्प राहू? तुझं मन मोठा गो. तू पोरीवर अन्याय होताना बघू शकतस पण मी नाही बघू. हे बघ माणूस म्हणून माका कोणी वाईट म्हटला माका नावं ठेवली तरी माका चालते पण आई म्हणून वाईट होणं माका चालणार नाही. कळला? कारण आईला शेवटपर्यंत मुलीच्या डोळ्यात डोळे देऊन बोलता आला पाहिजे.
गौरी मी फार वाईट आई आहे ना. आई तसं काही नाहीये. तू जगातली बेस्ट आई आहेस खरंच. अगं आजी रागात होती म्हणून बोलली ती. तिचा तो अर्थ नव्हता. अरे नमस्कार माता जी. नमस्ते. कैसी हैं आप? आपकी तबीयत अब कैसी है? ठीक है. अरे वो जो नारियल की मिठाई थी ना वो बहुत बढ़िया थी, बहुत मीठी थी. गोड़ थी ना? हाँ, हमने तुमको गोड़ दिया और तुमने हमारे तोंड में तिखट भरा. जी मेरी गौरी तुमको सून म्हणून का नाही आवडत? हाँ? काय वाईट है त्याच्यात? अम्मा को चावती क्या कि तुमको दगड़ मारती है? इतनी मेरी शादी भोली गौरी. हाँ? काय बुरा है उसमें? शिव और गौरी को अलग करके क्या मिला तुमको? अम्मा को छोड़ दो, लेकिन तुम तो होशियार हो ना. जी गौरी बहुत अच्छी लड़की है, बहुत ही संस्कारी है, सुशील है. सुशील बिशील काय ते नंतर बघू. आधी शिव आणि गौरीचं बोला काय ते. कहा ना कि गौरी बहुत अच्छी लड़की है, हमें पसंद है. तुम्हारी मासी किधर शिंकली आणि गौरी को हाँ क्यों नहीं बोला? नहीं वो नर्मदा है ना, मतलब वो शिव की अम्मा, उनकी पसंद जरा अलग है. हमने उन्हें समझाने की बहुत कोशिश की लेकिन वो नहीं मानी. और अब तो सावंत साहब भी सबके खिलाफ हैं. आमच्या रेडिओ काय तर मी समजवते. हाँ? तुम्ही तुमच्या भोपूक समजवा. भोपू तुम तुम्हारे अम्मा को समझाओ. हाँ? उसको बोलो प्रेम करते हैं ना दोनों एक दूसरे को, तो उसको ऐसा लाम लाम नहीं करते. नहीं माताजी, क्या है ना कि हालात इतने खराब हो चुके हैं कि अब हम चाह के भी नहीं संभाल पाएंगे. अरे देखो, ऐसा सगड़ा हत्यार गाड़ के नहीं बैठने का. हमारे घर में ऐसा उलट है. हमारे घर में गौरी की माँ की कुछ नहीं चलती और इधर तुम्हारी. लेकिन बकोट को पकड़ के बोलने का, जोर से बोलने का. क्या चल रहा है, क्या है? अरे नहीं नहीं माताजी, हम डबल एमए हैं, वो चतुर्वेदी की तरह मैट्रिक फेल नहीं है. हम स्त्रियों का, महिलाओं का सम्मान करते हैं. हमारी अम्मा, मतलब शिव की दादी, आजी, वो यहाँ होती ना तो बात अलग होती. उनसे तो नर्मदा भी डरती हैं. शिव की आजी से? जी. ते गौरीने जर शिवच्या आजीचं मन जिंकल्या ना तर सगळं ठीक होतं. पण हे जमूचा कसा? ती थैसर बनारसला आणि गौरी हैसर. काहीतरी करू का थोया? जी हाँ तुम जा. अच्छा हम देखता. अच्छा चलते हैं. नमस्ते. बदलायलाच हवी होती का चादर? हो खराब झाली होती ती. आई एवढी चिडली आहे ना, देवाजवळ दिवा लावायला पण विसरली. अगं मी आहे ना मदतीला, नाही तर गौरी येईलच आता. बघ गौरी येईल का बघ. हो बघ. गौरीची गवर बसले घरी, हळदी कुंकाला या. हो हो नक्की येईन. हा येईन चला मी. येते. वैभव बरा आहे ना? हो हो मजेत. बर बर. कोण होते का? अहो 3 नंबर मधले. अच्छा वैभवचे. अहो काय चालली ही तयारी? कोणी पाहुणे येणार आहेत का? अगं मित्र यायचा माझा जुना. आत्ता? तो म्हणाला येतो, मी काय नाही म्हणू त्याला. नाही नाही तसं नव्हे, म्हणजे मला काहीच कल्पना दिली नाही तुम्ही. म्हणजे काही मागवायचं आहे का बाहेरून? समोसे, वेफर्स किंवा चतुर्वेदी मिष्टान्न भांडार? सॉरी. चतुर्वेदीकडनं नकोच नको, आणि समोसे त्याला आवडत नाहीत. ठीक आहे, चहा आणि अळूवड्या चालतील का? नाहीतर तुम्ही म्हणाल तर पोहे किंवा शिरा करते. आळूवड्या आणि चहा पुरे. मी कुल्फी आणून ठेवली फ्रीज मध्ये, या बाउल मध्ये दे नंतर. मग ठीक आहे ना, तुम्ही आवरून घ्या, मी करते हे सगळं.
द्या. ठीक आहे. ही निशाच्या हातात होती ना बांगडी? हो दिल्या तिने, परत दिल्या. विचित्रच आहे. अक्कल आली वाटतं तिला. मग तयार तर व्हा ना तुम्ही. अगं मी तयारच आहे, तू तयार हो ना. मी? बदल साडी. अगं जुनी दिसते ती. अहो पण मग असू दे की, काय होतं. मित्र यायचा आहे माझा. हो जा बदल. बर. मग अरे शिव बाबू, कैसे हो? आज तो बहुत देर हो गई. हाँ मामा, वो जरा ट्रैफिक था. क्यों, क्या हुआ? वेणु और नानी जी दोनों आपकी राह देख रहे थे. अभी मंदिर गए. सावंत साहब और नानी जी का झगड़ा हुआ है. आपकी और गौरी जी खातिर नानी जी सावंत साहब से लड़ पड़ी. बहुत फिक्र है हमारी. हाँ इतना है, फिक्र तो बहुत करती हैं. सही बताएं तो जब से आई है ना, हमारी जान में जान आई है. अब वो अपनी तरफ से कोशिश कर रही हैं, पर जब से ये गाड़ी यहाँ कैसे आई? कौन है ये? शिव बाबू, लगता है आपके यहाँ आई है. आपकी पहचान वाले होंगे ना? नहीं मामा, पता नहीं कौन है. एक्सक्यूज मी, मधुसूदन सावंत कुठे राहतात तुम्हाला माहिती आहे का? अंकल जी इसी बिल्डिंग में रहते हैं, 4थी मंजिल पे. मॉम डैड इथेच राहतात. इधर सावंत साहब के यहाँ आए. नची आले वाटतं ते आपल्या घरी. गाडी बघ ना. तू रिक्षाचे पैसे दे, मी बघते. शोभे, शोभेजी, ही आमच्याकडे आलेल्या पाहुण्याचीच गाडी आहे ना? हो, पण कोण आहे? गौरीला बघायला आल्यात. कसा वाटला मुलगा? बघितलं ना किती मोठी गाडी आहे ती. आणि भाड्याची नाही आहे, स्वतःची आहे. खूप मोठी माणसं आहेत. नचिनीच सगळं जुळवून आणलंय. हो म्हणा, बाबांनी निवडलेल्या विकीने फसवलं. शेवटी नचीलाच मध्ये पडावं लागलं. भावालाच बहिणीची काळजी असते. परके ते परकेच. आणि अक्षर, त्याला तर गौरीचा फोटो पाहता क्षणी ती आवडली. अर्थात आमची गौरी आहेच म्हणा गुणाची. आज नचिनी बाबा आणि अक्षरची भेट घडवून आणली. आणि बाबांना तो इतका आवडलाय. आणि अक्षर, त्याला तर हवेच ना. गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. आज लगेच त्याच्या मॉम डॅडना घेऊन आला आमच्या घरी. अरे देवा, तुझ्याशी काय बोलत बसलीये मी? घरात पाहुणे आलेत आमच्या. नची, चल चल चल, अरे उशीर होतोय, चल लवकर. शिव बाबू, ये जो कुछ भी हो रहा है ना, बहुत गलत हो रहा है. मुंबईची मुलगी वाकई बहुत बहादुर होती. मान गए हम, खासकर आप गौरी जी. आप तो बड़ी हिम्मत वाली निकली. हम तो अभी तक संभले भी नहीं थे और आप इतनी आगे बढ़ गई. इतनी जल्दी है आपको अपना अतीत भूल के भविष्य को अपनाने की. जो आपके बाबा ने चुना है आपके लिए, वो भी क्यों ना. बड़ा सुनहरा भविष्य है आपका. इतनी बड़ी गाड़ी में जो बैठकर आया आपका